गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैभव याचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा अप्रतिम असा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि एक धाव त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे. एका धावेची भर. दीपक आणि गणेश. गणेश आता स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. आज खेळणं खूप महत्वाचं आहे. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या. वैभव याचा पुढील चेंडू. अप्रतिम असा फटका नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. वन बाउन्स सीमारेषा पार चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या साह्याने धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे. 9 या आकड्यावर 9 धावा धावफलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या. वेळ आपल्याकडे कमी आहे, याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे. वैभव याचा पुढील चेंडू. सामना करण्यासाठी पुन्हा एकदा गणेश सज्ज आहे. हो, रिदम थोडासा चुकला गेलाय. डेड बॉलची घोषणा पंचांकडून त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि योग्य वेळी थांबणं हे अत्यंत महत्वाचं आहे. वैभव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. सामना करण्यासाठी गणेश शिर्के फलंदाजी मार्कवर आहेत. अप्रतिम अशी गोलंदाजी आहे. वेगावर सवार पाहायला मिळतोय आता वैभव. डॉट बॉलची सांगता नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. धाव संख्या स्थिर आहे. धावफलकावर धावा आहेत त्या 9 धावा आता धावफलकावर आहेत. वैभव याचा पुढील चेंडू. 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. डॉट पद्धतीचा हा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. या 2 चेंडूवर पुन्हा एकदा थोडासा बॅकफुटला आपल्याला मस्वे संघ जाताना पाहायला मिळतोय, परंतु हे महत्वाचं आहे. आज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर मस्वे संघ एक चांगला परफॉर्मन्स या आधी देखील मस्वे संघाने करून दाखवलेला आहे. अप्रतिम असा फटका उंच गेलेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. झेल टिपला गेलाय. पहिल्या विकेटचं पतन गणेश शिर्के यांना माघारी परतवण्यामध्ये यश आलेलं आहे. शेवटच्या चेंडूवर यशाची प्राप्ती नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. त्याची जागा भरून काढण्यासाठी मंगेश शिर्के आता नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. तर 9 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च झालेल्या आहेत. मंगेश शिर्के आता आपल्याला पाहायला मिळतील आणि गोलंदाजीची धुरा आपण जर पाहिली तर अविनाश यांच्याकडे देण्यात आलेली आहे. दुसरं षटक आता प्रगतीपथावर आहे. अविनाश धनावडे आणि स्ट्राईकला आपण त्या ठिकाणी पाहतो दीपक शिर्के. वैयक्तिक 5. अप्रतिम गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेला आहे. एका धावीची भर नक्कीच त्या ठिकाणी घडली जाईल. धावफलक 1ने पुढे सरसावलेला आहे. 10 धावा आता धावफलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे, याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे. अविनाश याचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा अविनाश नक्कीच या ठिकाणी चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. कार्पेट स्वरूपाचा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 1 धावेवर समाधान मानण्यात आलंय आणि या एका धावेने धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे. 11 या आकड्यावर 11 धावा धावफलकावर आहेत. अविनाशने आतापर्यंत चांगली कामगिरी बजावण्याचं काम नक्कीच त्या ठिकाणी केलेलं आहे.
या पुढचा जो प्रवास आहे तो अतिशय खडतर आहे. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी अविनाशी पाहायला मिळते. आज जर पाहिलं तर मंगेश शिर्के हा गोल्डन डकचा शिकार होतोय. त्रिफळाची अप्रतिम अशी गोलंदाजी अविनाशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. थोडासा आता नक्कीच बॅकफुटला येताना मस्वे संघ पाहायला मिळतोय. सावरावं लागेल आता, थोडस सावरणं आता खूप गरजेचं झालेलं आहे मस्वे या संघासाठी. दुसरं षटक आता प्रगतीपथावर आहे आणि धावफलकाचा जर विचार केला तर 11 धावा आता धावफलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. आता मंगेश शिर्के यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज गणेश फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी गणेश नथू. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. अविनाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेला आहे. डावखुरा फलंदाजी मार्कवर आहे. चला मॅचला सुरुवात करून घ्या. अप्रतिम असा फटका नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी केला गेलाय. एक धाव अंकित केली जाईल. या एका धावेच्या साह्याने धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 12 या आकड्यावर. बारा धावा धाव फलकावर आहेत आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय थोडीशी अडचण त्या ठिकाणी पाहायला मिळते. डेड बॉलची घोषणा. अविनाश याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी सज्ज आहे दीपक शिर्के. अप्रतिम असा फटका, लाजवाब फाबुलस असा फटका दीपक शिर्के याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. या फटक्याने धाव फलक आता खेळत ठेवलं जात आहे. जे अडकलेली जी नाव होती ती नक्कीच या ठिकाणी आता थोडासा स्पीड अप नक्कीच त्या ठिकाणी घेतलेला आहे. जे ऍव्हरेज त्यांनी सेट केलेलं आहे त्या ऍव्हरेज पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आता दीपक शिर्के करताना आपल्याला पाहायला मिळते. संत गतीने चाललेला हा खेळ, त्यामध्ये प्रतिमाचा उंच चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे, झेल त्या ठिकाणी सुटला गेला आहे आणि दीपक शिर्के यांना जीवदान नक्कीच त्या ठिकाणी भेटलं गेलंय. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या साह्याने धाव फलकाचा जर विचार केला तर 20 धावा धाव फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. अविनाश आपल्या षटकातील आता पुढील चेंडू घेऊन येईल. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर असेल या षटकातील. अप्रतिमाचा फटका नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू मागे, चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार आणि या चौकाराच्या साह्याने धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 24 या आकड्यावर. 24 फॉर 2 लॉस अशी परिस्थिती नक्कीच या ठिकाणी मस्वे संघाची आपल्याला पाहायला मिळते. चला पुढील गोलंदाज लगेचच आमंत्रित करायचा, वेळ आपल्याकडे कमी आहे. यानंतरची सेमीफायनल खेळवली जाणार आहे. सेमीफायनल क्रमांक 1 ए विरुद्ध सी गट जय हनुमान अलीवाडी विरुद्ध न्यू अजिंक्य डांगरेघर या 2 संघांमध्ये प्रथम सेमीफायनल खेळवली जाणार आहे. तर इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस घेतला जाणार आहे. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे आपण टॉस का बॉसच्या आजूबाजूला येऊन उभं राहायचं आहे. अप्रतिम असा चेंडू नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली अशी सुरुवात नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. ओमकार धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 25 या आकड्यावर. 25 फॉर 2 लॉस. पुन्हा एकदा दीपक शिर्के आता फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. ज्यांची बॅट आता तळपताना आपल्याला पाहायला मिळते.
अप्रतिम गोलंदाजीचा नजारा नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. ओमकार गोलंदाजीमध्ये नक्कीच या ठिकाणी एक चांगलं प्रदर्शन ओमकार यांचं राहिलेलं आहे. दीपक शिर्के आतापर्यंत बॅट चांगली चाललेली आहे, परंतु व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवला गेला. अवांतर धावेची भर नक्कीच त्या ठिकाणी गणली गेलेली आहे. धाव फलकाचा जर विचार केला तर 26 धावा आता धाव फलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. ओमकार याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय पंचांकडे दाद मागितली गेलेली आहे, परंतु हा डॉट चेंडू आहे. आता थोडस झगडताना दीपक शिर्के आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात, परंतु सावरणं आता खूप गरजेचं आहे. आपल्या धाव फलकावर धावा असणं आता दीपक शिर्के मोस्ट झालेला आहे. पुन्हा एकदा अप्रतिमाचा फटका आहे. बॅटचा स्वीट साऊंड पाहायला मिळालेला आहे. एक धाव घेण्यामध्ये आलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला गेला आणि 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. आणि या 2 धावांच्या साह्याने धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 28 या आकड्यावर. 28 पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या धावांबरोबरच धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 30 या आकड्यावर. 30 धावा धाव फलकावर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू या षटकातील प्रगतीपथावर असणार आहे. 30 धावा धाव फलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. दीपक शिर्के चला मॅचला सुरुवात करून घ्या. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपल्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. 1 आणि 1च धाव त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे आणि एका धावेवर समाधान मांडलं गेलंय आणि 31 धावा धाव फलकावर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतात. यानंतर लगेच प्रथम सेमीफायनल खेळवली जाणार आहे. टॉस साठी आपण सज्ज राहायचं आहे. दोन्ही संघांचे कर्णधार जय हनुमान आलेवाडी आणि न्यू अजिंक्य डांगरेघर दोन्ही संघांच्या कर्णधारांनी सज्ज राहायचं आहे. टॉस लगेचच घेतला जाणार आहे. प्रथम सेमीफायनल पहिली सेमीफायनल ए गट विरुद्ध सी गट दोन्ही फायनलिस्ट संघ एकमेकांसमोर भिडताना आता आपल्याला पाहायला मिळतील. जय हनुमान आलेवाडी विरुद्ध न्यू अजिंक्य डांगरेघर दोन्ही संघांमध्ये यानंतरचा सामना आपल्याला पहिली सेमीफायनल पाहायला मिळणार आहे. त्याचा टॉस लगेचच घेतला जाणार आहे. शेवटचं षटक आता प्रगतीपथावर असणार आहे. यामध्ये धावा आता करणं खूप गरजेचं राहणार आहे मसवे या संघासाठी. प्रथमेश गोलंदाजी मार्गवर आता पाहायला मिळतोय. गवडी या संघाकडून पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. दीपक शिर्के फलंदाजी मार्गवर आता पाहायला मिळतात ऑन स्ट्राईक. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या कृपया, वेळ खूप होतोय. धाव फलक जाऊन ठेपलेला आहे 31 या आकड्यावर. 31 मॅचला सुरू करून घ्या. गवडी संघ पुन्हा आयोजकांच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. प्रथमेश उंच गेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. पंचांचा इशाऱ्याची आपण वाट पाहणार आहोत. चौकार या ठिकाणी घोषित केलेला आहे आणि या 4 धावांच्या साह्याने धाव फलक आता 4 ने पुढे सरसावेल आणि या चौकारानंतर धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 35 या आकड्यावर. 35 फॉर 2 लॉस अशी परिस्थिती मसवे संघाची त्या ठिकाणी पाहायला मिळते. प्रथमेश याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी पुन्हा एकदा दीपक शिर्के फलंदाजी मार्कवर आहेत.
चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या मित्रांनो, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. पुन्हा एकदा उंच गेलेला चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम फलंदाजी, दीपक शिर्के बँग ऑन फायर आहे. या षटकाराने पुन्हा एकदा या ठिकाणी मसवे संघ मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. थोडी लडखडाती पारी होती, परंतु त्यानंतर दीपक शिर्के याने अप्रतिम खेळ राहिलेला आहे. दीपक शिर्के याचा 41 धावा आता धावफलकावर लगावल्या गेल्यात. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या. 41 धावा. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या, वेळ आपल्याकडे कमी आहे. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या. तर मॅच बॉल आलेला आहे. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या, वेळ आपल्याकडे कमी आहे, याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी लगेचच आपण यायचं आहे. जय हनुमान आलेवाडी. अप्रतिम असा फटका, उंच गेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. अप्रतिम असा षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. दीपक शिर्के बँग ऑन फायर आहे. अप्रतिम फलंदाजी त्या ठिकाणी राहिलेली आहे. धाव फलकाचा विचार केला तर 47 धावा आता धाव फलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या. आज फलंदाजीमध्ये दीपक शिर्के याने मन जिंकण्याचं काम केलंय. अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन आहे. प्रथमेश याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी दीपक शिर्के पुन्हा एकदा सज्ज आहेत. पुन्हा एकदा कार्पेट स्वरूपाचा हा फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव तर धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न सफल झालेला आहे आणि या 2 धावांच्या भरीने धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 49 या धावसंख्येवर. 49 धावा आता धाव फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. आता देखील त्या ठिकाणी आपण पाहतोय नशिबाचा हा चौकार नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. या चौकाराने अर्धशतकी पारी मसवे संघाची आपल्याला पाहायला मिळते. 53 धावा आता धाव फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. 53 धावा धाव फलकावर आहेत. दीपक शिर्के 45 धावांची आक्रमक पारी आहे. अवघ्या 5 धावांची गरज आहे. अप्रतिम असा फटका आहे. अर्धशतकी पारी पाहायला मिळते का? हो, अप्रतिम असा फटका आणि चौकार त्या ठिकाणी घोषित केलेला आहे पंचांनी. आज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर अप्रतिम पारी राहिलेली आहे. चला टॉस साठी या जय हनुमान आलेवाडी आणि अजिंक्य डांगरेकर दोन्ही संघांचे कर्णधार लगेचच यायचं आहे. टॉस घ्यायचा आहे लगेचच. प्रथम सेमीफायनल ची ही मॅच. हे 3-3चं सांगून दे आधी टॉस उडवताना. हा मग ते सांगतोय तिथे पहिलं. आणि टॉस नक्कीच या ठिकाणी घेतला जातोय. प्रथम सेमीफायनल जय हनुमान आलेवाडी विरुद्ध न्यू अजिंक्य डांगरेघर या 2 संघांमध्ये प्रथम सेमीफायनल खेळवली जाणार आहे आणि ती सेमीफायनल 3 षटकांची असणार आहे. याची नोंद दोन्ही संघांच्या कर्णधारांनी घ्यायची आहे.
चला टॉस लगेचच त्या ठिकाणी घेतला जाईल. जय हनुमान आलेवाडी विरुद्ध न्यू अजिंक्य डांगरेघर. दोन्ही संघांचे कर्णधार. प्रथम सेमीफायनल या ठिकाणी केला जाणार आहे. प्रथम सेमीफायनलचा हा टॉस आहे आणि या टॉस साठी अप्रतिम असा खेळ. तर गणेश सुर्वे आपल्या गावाला बिलॉंग करण्यासाठी, आपल्या गावाला सपोर्ट करण्यासाठी गणेश यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. टॉस विन झालेला आहे डांगरेकर संघ आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. 3 षटकांचा हा सामना असणार आहे. 3 षटकामध्ये नक्कीच या ठिकाणी आलेवाडी विरुद्ध डांगरेघर असा सामना प्रथम सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 58 धावांचं टार्गेट गौडी या संघासमोर या ठिकाणी ठेवलेलं आहे मस्वे या संघाने. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या. वेळ आपल्याकडे कमी आहे, याकडे कृपया लक्ष द्यायचं. मॅच लगेच सुरुवात करून घ्या. 58 धावांचं टार्गेट गौडी या संघाला पूर्ण करायच्या 4 षटकांमध्ये. मॅचला लगेच सुरुवात होते. मंगेश शिर्के पॉवर प्लेचं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि प्रवीण ओमकारची जोडी आता फलंदाजी मार्कवर आहे. अप्रतिमाचा फटका नक्कीच पाहायला मिळतोय, परंतु चांगला बॅकअप यष्टांच्या मागे पाहायला मिळालेला आहे. 1 धाव, 1 धावेने श्री गणेशा झालेला आहे. मंगेश शिर्के पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. सामना करण्यासाठी ओमकार सज्ज आहे. अप्रतिमाचा फटका, उंच गिल्ला चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावत आहेत, परंतु चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार, पहिला चौकार नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या 4 धावांनी धाव फलक आता जाऊन टिपलेला आहे 5 या आकड्यावर. 5 धावा धाव फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. मंगेश शिर्के पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळतील. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे, याकडे कृपया लक्ष द्या. स्प्रे घेऊन जा. हॅलो हॅलो. श्री जननी माता प्रसन्न जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत नवशक्ती ग्राम विकास मंडळ सायगर मुंबई आयोजित श्री जननी माता चषक 2025 पर्व दुसरे अंतिम दिवस. अंतिम दिवसामधली क्वार्टर फायनल क्रमांकाची शेवटची मॅच, शेवटच्या गटामधली ही लास्टची मॅच गौडी विरुद्ध मस्वे. बघूया या मॅचमध्ये फर्स्ट इनिंगमध्ये खेळत असताना मस्वे संघानं
58 धावांचं एक मोठं आव्हान गवडी टीम समोर उभं केलं. याच आव्हानाचा पाठलाग करत गवडी टीमने आतापर्यंत 5 धावा बनवल्या आहेत. अप्रतिम असं गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. सन्मान दिला गेला चेंडूला. यावर एक धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे. एका धावेच्या भरीने धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 6 या आकड्यावर. मंगेशने आतापर्यंत गोलंदाजी अप्रतिम मंगेशची म्हणावी लागेल. 3 चेंडू नक्कीच या ठिकाणी संपलेले आहेत. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. चौकार लगावला गेलेला आहे. धावफलकाचा विचार केला तर 10 धावा आता धावफलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या. 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. मंगेश शिर्के अप्रतिमाचा फटका जो क्लास आहे प्रवीण दानावडे. अप्रतिमाचा खेळ त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतो. तो खेळ आता नक्कीच स्वाभाविक जो खेळ आहे त्याचा तो नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतो. क्लासिकल असा फटका आहे. स्वीट साऊंड त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेला आहे. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. मंगेश शिर्के नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय गणेश शिर्केंना थोडंसं कामाला लावतायत परंतु त्यांच्याकडे तो अनुभव आहे. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या. पुन्हा एकदा त्याच दिशेने क्लासिकल फटका आहे. म्हणजे प्रवीण दानावडे सांगतोय की तुम्ही तिकडे एक प्लेयर लावा. असं पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी दर्शवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अप्रतिम खेळ आहे. प्रवीण दानावडेची बॅक टू बॅक बाउंड्रीज त्या ठिकाणी पाहायला मिळते. धाव फलकाचा विचार केला तर 18 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च झालेल्या आहेत. 18 धावा धाव फलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. दुसऱ्या षटकासाठी ओमकार हा पर्याय निवडलाय गवडी या संघाकडून. 58 धावांचं टार्गेट आहे. सॉरी मसवे या संघाकडून आपण पाहतोय. गणेश भिकू शिर्के पूर्ण नाव घ्यावं लागतंय कारण गणेशांची भरपूर गणेश या ठिकाणी या संघामध्ये आहेत आणि शंकर देखील त्यांच्या संघामध्येच आहेत. म्हणजे पूर्णपणे जर कैलास पर्वत. पुन्हा एकदा उंच गेला चेंडू. झेल घेण्याचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी करावा लागणार होता परंतु एक धाव त्यामध्ये घेण्यात आलेली आहे. एका धावेची भर. एका धावेच्या भरीने धाव फलकाचा विचार केला तर 19 धावा धाव फलकावर आहेत. स्वीप शॉट. प्रतिम असा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. ही ॲबिलिटी आहे, ही पॉसिबिलिटी आहे आणि नक्कीच या ठिकाणी एक प्रवीण दानावडे जिची कमतरता गवडी संघाला भासत होती ती कशासाठी भासत होती. वारंवार त्यांच्या संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत होता की प्रवीण दानावडे एक भिस्त आहे, प्रवीण दानावडे एक भिंत आहे, प्रवीण दानावडे एक नाव आहे, प्रवीण दानावडे एक ब्रँड आहे. हे त्या ठिकाणी दर्शवताना पाहायला मिळतं. अप्रतिम असा फटका. लाजवाब फॅब्युलस शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रत्येक प्रेक्षकाची मन जिंकण्याचं काम आज प्रवीण दानावडे करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि जी नैसर्गिक त्याची खेळी आहे तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. कधी आक्रमक व्हावं, कधी आपण त्या ठिकाणी डिफेन्सिव्हली खेळ खेळावा. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट ज्याने आजपर्यंत खेळलाय तो प्रवीण दानावडे आज बॅटचा क्लास दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक 27 धावा धावफलकावर आहेत.
पुन्हा एकदा अप्रतिमाचा फटका. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 1 धाव तर धावून पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि या 3 धावांच्या मदतीने गवडी संघ आता पोचतोय 30 या आकड्याकडे. 30 धाव फलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. 58 धावांचं टार्गेट आहे गवडी संघासमोर. परंतु प्रवीण धनावडे आज अप्रतिम खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतं. अप्रतिमाचा फटका आहे. ओमकारच्या बॅट मधून आलेला फटका. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेलाय. हो आता पुन्हा एकदा आपण पाहतोय 3 धावा. पुन्हा एकदा 3 धावा. हे पॉसिबल आहे. ओमकारला जरी ती कॅपॅसिटी नसेल तरी प्रवीण तुम्हाला पळवून ठेवल्याशिवाय राहणार नाहीये. प्रवीण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केलेल्या आहेत आणि 33 धावा आता धाव फलकावर आहेत. अप्रतिमाचा उंच गेलेला फटका. एक हाफ चान्स नक्की त्या ठिकाणी येऊन टेपलेला आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. 2 धावा. त्याच दरम्यान विनोदजी सुर्वे यांचंही देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत आहे. सुर्वे टायगर्स सर्व त्यांचं देखील मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक असं स्वागत आहे. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. चला टीम मीटिंग नकोय मित्रांनो. लगेचच मॅचला सुरुवात करून घ्या. पुढील गोलंदाजाला लगेचच आमंत्रित करायचं आहे. 35 धावा आता धाव फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. 58 धावांचं टार्गेट आहे. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची. प्रवीण धनावडे 8 चेंडू आणि 28 धावांची आक्रमक फलंदाजी. 12 चेंडू 23 धावांची आता गरज आहे. 12 चेंडू 23 च हे समीकरण आहे. आणि सेमी फायनलच्या ज्या मॅचेस आहेत त्या 3 षटकांच्या खेळवल्या जातील याची नोंद घ्यायची आहे. सेमी फायनलचे जे दोन्ही सामने आहेत ते 3 षटकांचे खेळवले जातील. याकडे कृपया हा जो त्याचा फेवरेट शॉट आहे. हा फेवरेट शॉट खेळताना ओमकार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. हा चौकार त्या ठिकाणी लगावला गेलाय. अप्रतिम असा खेळ त्या ठिकाणी राहिलेला आहे ओमकार आणि प्रवीणचा. आज एक चांगली फलंदाजी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हे 2 जे फलंदाज आहेत त्या भिस्त आहेत. 39 धावा. ओहो बऱ्याचशा काळानंतर हा आलेला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. गणेश नथू शिर्के. पुढील चेंडू. अप्रतिमाचा फटका. उंच गेलेला चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत परंतु चेंडू जातोय सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकार. आणि या चौकाराच्या साह्याने धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 43 या आकड्यावर. 43 धावा धाव फलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता पाहायला मिळालेली आहे. अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. अप्रतिमाचा फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे.
एक आणि एकच धाव त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे. 7 चेंडू आणि आता 14 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 14 धावांची आता आवश्यकता आहे. डेड बॉलची घोषणा पंचांकडून नक्कीच त्या ठिकाणी पोचवली गेलेली आहे. गणेश यांचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय झेल सुटला गेलाय. प्रवीण धनावडेची झेल त्या ठिकाणी सुटलेली आहे. म्हणजे जीवदान प्रवीण धनावडेला नक्कीच त्या ठिकाणी मिळालेला आहे. आता 6 चेंडू आणि 44. 6 चेंडू आणि 14 धावा आता कराव्या लागणार आहेत गवडी संघाला. टॉप 4 मध्ये जर प्रवेश मिळवायचा आहे, एखादी ट्रॉफी जर घरी न्यायची आहे, तर या 14 धावा आता बनवणं गरजेचं झालेलं आहे गवडी या संघासाठी. आणि मसबे संघासाठी या 14 धावा वाचवणं खूप गरजेचं आहे. दोन्ही संघाकडे समसमान संधी आहे. जमेची बाजू जर आपण या ठिकाणी पाहिली तर गवडी संघाचे दोन्हीही सलामीला आलेले फलंदाज अजूनही अबाधित आहे. बॉलर ही एक जमेची बाजू आहे. शंकर गोलंदाजी मार्कवर आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय कार्पेट स्वरूपाचा हा फटका आहे. एक धाव तर धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेल्या आहे. समीकरण आता पुन्हा एकदा बदलण्यात आलंय. 5 चेंडू आणि 12 धावा. 5 चेंडू 12चं आता समीकरण येऊन ठेपलेलं आहे. 5 चेंडू 12 धावा. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे, याकडे कृपया लक्ष द्या. वारंवार सूचना आमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतो, त्या ठिकाणी काय पाहतोय आपण, थोडीशी मिसफील त्या ठिकाणी पाहायला मिळते. प्रवीण धनावडे, ओमकारच्या 2 धावा होतात, परंतु प्रवीण धनावडेच्या 3 धावा होताना पाहायला मिळतात. आणि आज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु प्रवीण धनावडेची जी चपळाई आहे ना, ती कोणालाही थांबवू शकत नाहीये. जर तुम्ही वाघ असाल तर प्रवीण धनावडे चित्ता आहे. त्याचा जो क्लास आहे ना, तो दुसऱ्या कोणाकडेही नाहीये. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. लगेच मॅचला सुरुवात करून घ्या. 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेलेल्या आहेत. तिसऱ्या धावेसाठी धाव आपल्याला पाहायला मिळत होती. ओमकार थोडासा कमी पडलेला आहे. आता 10 धावांची गरज आहे. 4 चेंडू 10 धावा. अवी आता नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडू आणि 10 धावा आता कराव्याच लागतील गवडी या संघासाठी. अत्यंत महत्वाची ही मॅच आहे. अजूनही आपण सांगू शकत नाहीये, अजूनही दोन्ही पारड्यांमध्ये सेम नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अजूनही 50-50 वाली ही मॅच आहे. परंतु प्रवीण धनावडे चपळाईने आता स्ट्राईक वर गेलाय, परंतु ते काम त्याला करावं लागणार आहे. हा डॉट चेंडू अतिशय महत्वाचा आहे. मसवे संघ आता थोडस नक्कीच या ठिकाणी पारड जड करताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू 10 धावा. 3 चेंडू आणि 10 धावा. हा चेंडू खूप महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. या चेंडूवर रिझल्ट येणार आहे. हा चेंडू अतिशय महत्वाचा राहणार आहे. प्रतिमाचा फटका नक्की त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 आणि 1च धाव त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे. आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय 49 धावा
धाव फलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायच्या. निसर्ग आता फलंदाजी मार्कवर आहे. दोन बॉल. दोन चेंडू आणि 9 धावांची आता आवश्यकता आहे. प्रवीण दानावडे याच्या खांद्यावर आता मोठं ओझ आहे. प्रवीण दानावडेला आज तो खेळ करावा लागणार आहे. हो 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 हो, ही वाईट बॉल नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आता 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी समीकरण बदललं जात आहे. प्रत्येक चेंडूवर हृदयाच्या धडकने वाढवणार ही मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय प्रवीण दानावडे. आता मॅच नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी राहिलेली आहे. 1 चेंडू 9 धावांची आता आवश्यकता आहे. 8 ना, 1 चेंडू 8. हा, 1 चेंडू आणि 8 धावा. फुल टॉस चेंडू आणि हा षटकार त्या ठिकाणी लगावला गेलाय आणि या ठिकाणी विजयी ठरतोय मस्वे संघ. टॉप 4 मध्ये प्रवेश करणारा मस्वे संघ ठरतोय 4था संघ. हार्दिक अभिनंदन आहे. गौडी संघाने नक्कीच या ठिकाणी पुरेपूर आज जर पाहिलं तर पुरेपूर प्रयत्न केला गेला, परंतु प्रवीण धनावडे नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय अप्रतिम फलंदाजी राहिलेली आहे, परंतु संघर्ष मोठा केलेला आहे गौडी संघाने. हा संघर्ष न विसरणारा संघर्ष नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. प्रवीण धनावडेची पारी विसरून चालणार नाहीये. प्रवीण धनावडेने जे काम केलंय आज गौडीसाठी ते अत्यंत महत्वाचं आहे. थोडंसं अपयश नक्कीच या ठिकाणी आलेलं आहे, परंतु पहिली सेमीफायनल 3 षटकांच्या आता नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे, जी असणार आहे आलेवाडी विरुद्ध डांगरेघर.